सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मित्रांनो येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. आता सुरुवातीला नाशिकमधून एप्स्टीन फाईलचा खुलासा समोर येत असतानाच राज्यातील बडे मंत्री बडे आमदार त्यामध्ये अडकलेत अशी माहिती समोर येत असतानाच आता मात्र सुप्रीम कोर्टामधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी देखील तशाच प्रकारची धक्कादायक बातमी त्यांच्या शिवसेनेला मित्रांनो समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी अखेर चारी मुंड्या चित करत अपात्र आमदारांमध्ये एकनाथ शिंदेंचा पहिला नंबर, 6 वर्ष निवडणूक बंदीचा दावा, राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्ह त्यांनी दाखवून दिली आहेत. कपिल सिब्बल हे शिवसेना उद्धव ठाकरेंचे नवे तर महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वात ज्येष्ठ आणि हुशार वकील आहेत. त्यांनी एखादी केस जर हातामध्ये घेतली तर ती केस जिंकल्याशिवाय ते वापस करत नाहीत. त्यामुळे आता या निकालातून कपिल सिब्बल यांना नेमकं काय सांगायचंय? सत्तेच्या समीकरणांमध्ये बदल घडवून आणणाऱ्या घटनांमध्ये आता एक नवीन आणि धक्कादायक वळण आल्याची चर्चा रंगली आहे. अपात्र आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये ही लढाई अगदी फक्त काही दिवसांवरती आली असतानाच त्या अगोदरच अशा आमदारांवरती तब्बल 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची शक्यता सध्या राजकीय नेते, राजकीय विश्लेषक आणि विधिज्ञ यांनी सांगितली. या सर्व घडामोडींमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आणि खासदार कपिल सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे हे हुकुमाचा एक्का ठरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी गट म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या शिवसेनेसमोर मोठं संकट उभं राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकारणामध्ये खळबळ का उडाली आहे तर अपात्रतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत येतोय. महाराष्ट्रात शिवसेना फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय संघर्षाचा शेवट अजूनही झालेला नाही आणि आता सुप्रीम कोर्टाने सांगितलंय जी पहिली प्रकरणं अजून पूर्ण झाली नाही त्या पूर्ण झालेल्या प्रकरणाशिवाय नवीन प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये येणार नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या या सगळ्या शिवसेनेच्या निकालासंदर्भातील हा निकाल आता 100% होतोय आणि तो निकाल ठाकरेंच्या बाजूने होतोय. न्यायालयीन स्तरावरती पोहोचला होता. हा वादाचा केंद्रबिंदू म्हणजे पक्षांतर्गत बंदी कायदा, अपात्रता आणि आमदारांच्या पात्रतेचा प्रश्न. अनेक तज्ज्ञांचे मत आहे की जर न्यायालयाने किंवा संबंधित प्राधिकरणाने काही आमदारांना अपात्र ठरवले तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात. कपिल सिब्बल यांची भूमिका काय, नेमकं काय? या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ असणारे कपिल सिब्बल यांनी मांडलेले कायदेशीर मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. त्यांनी पक्षांतर्गत विरोधी कायद्याच्या तरतुदींवरती भर देत असा युक्तिवाद केलाय की पक्षाच्या अधिकृत व्हीपचं उल्लंघन केल्यास अपात्रता लागू होऊ शकते. गट फुटला असला तरी मूळ पक्षाच्या निर्णयाला प्राधान्य दिलं पाहिजे. सभापती किंवा अध्यक्षांचा निर्णय विलंबाने घेणे न्याय प्रक्रियेवरती परिणाम करू शकतं. सिब्बल यांच्या या मुद्द्यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलंय. राजकीय विश्लेषकांच्या मते हे मुद्दे न्यायालयात निर्णायक ठरू शकतात. 6 वर्ष निवडणूक बंदी कितपत शक्यता? अपात्र ठरवलेल्या आमदारांवरती 6 वर्ष निवडणूक बंदी लढवण्यास बंदी येऊ शकते अशी जोरदार चर्चा धरत आहे. भारताच्या निवडणूक कायद्यानुसार काही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची बंदी लागू होऊ शकते. जर एखाद्या आमदाराला अपात्र घोषित करण्यात आलं आणि त्याच्यावर गंभीर कायदेशीर निष्कर्ष निघाले तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्याला पुढील काही वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. यामुळे शिंदेगडातील अनेक आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शिंदे सेनेला मोठा झटका बसला. यामुळे जर या चर्चामध्ये काही प्रमाणात तथ्य असेल तर शिंदेगडासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. सत्तेतील स्थैर्य धोक्यात येऊ शकतं. अनेक आमदार अपात्र ठरल्यास सरकार देखील जाऊ शकतं. राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. यामुळे उद्धव ठाकरे यांची भूमिका खूप महत्त्वाची असेल. खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली जाते. शिंदेगडाने पक्षाशी गद्दारी केली आहे, अपात्रतेची कारवाई व्हायला हवी. त्यामुळे न्यायालयीन निकाल त्यांच्या बाजूने गेला तर त्यांना मोठा राजकीय फायदा होऊ शकतो. यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ही भूमिका आता सध्या लावून धरली असून यामुळे सामान्य जनता देखील उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे असल्यामुळे
राज्याच्या राजकारणामध्ये आता उद्धव ठाकरेंचा विजय अगदी समीप काही पावलांवरती येऊन ठेपलाय. यामुळे शिंदे सेनेला काय होणार? शिंदे सेनेची घरघर संपणार. शिंदे गट आता पूर्णपणे भाजपमध्ये विलीन होण्याच्या चर्चांना वाव. म्हणूनच काही आमदार देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अतिशय वेगाने निघालेत. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र पहिला मोठा झटका सुप्रीम कोर्टात होऊ शकतो. तो म्हणजे 1 एप्रिल पासून सुरू होणारी सुनावणी.